आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची वर्षावर बैठक। तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा। बावनकुळेंची देखील उपस्थिती। महाराष्ट्र विधानसभेकडून निवडणूक आयोगाला पत्र। शिवसेना राष्ट्रवादी गटाच्या मतदानाबाबत स्पष्टता मागितली। सभागृहामध्ये ठाकरे गट आणि पवार गटाला मान्यता मिळणं बाकी। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याची माहिती। वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केले जाणार। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी त्याचबरोबर पार्थ पवार यांचं नाव चर्चेत। मात्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची अजित पवार गटाच्या आमदारांची मागणी। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार। सूत्रांची माहिती। सोनिया गांधींची लोकसभेमधून माघार। राजस्थानमधून राज्यसभेची जागा लढवणार। आज जयपूरमधून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या वाटेवर। येत्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे 2 आमदार राजीनामा देण्याची शक्यता। आमदार जितेश अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांची आज सकाळी कोपरगावमध्ये जाहीर सभा। कोपरगावच्या सभेनंतर ठाकरेंचा संगमनेरमध्ये जनसंवाद मेळावा, तर दुपारी 1:15 वाजता ठाकरेंच्या अकोल्यामध्ये जनसंवाद मेळावा। आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक त्याचबरोबर जळगावच्या दौऱ्यावर। जळगावमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार।